नाशिक गोदावरी नदीचं पावन तीर्थक्षेत्र। इथे प्रत्येक वळणावर, प्रत्येक घाटावर आपल्याला वेगवेगळी मंदिर, कथा आणि श्रद्धा दिसतात। आज आपण आलो आहोत अशाच एका ठिकाणी जिथे बाप्पाचं स्थान आहे, संकटमोचक आणि श्रद्धेचं प्रतीक ओढा गणपती मंदिर। इथे आलं की एक वेगळाच आनंद मिळतो। जणू शहराच्या गोंगाटातही बाप्पाचं दर्शनाने मनाला शांतता लाभते। चला तर मग अभिलोकच्या या यात्रेतून तुम्हाला घेऊन जातो ओढा गणपती मंदिराचं दर्शनाला। या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे। पूर्वी इथे एक लहानसा ओढा व्हायचा आणि त्याच्या काठी बसून साधू संत बाप्पांची पूजा करायची। त्या काळात गावकऱ्यांना पूर, दुष्काळ आणि संकट भेट सावत होती। लोककथेनुसार गणपतीचे स्थान स्थापल्यानंतर या परिसरातील संकट कमी झाले। त्यामुळेच लोक बाप्पाला इथे संकटमोचक ओढा गणपती म्हणू लागले। पेशव्यांच्या काळात या मंदिराची जीर्णोद्धार झाली। तेव्हापासून इथे भक्तांची अखंड गर्दी दिसते। आजही सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळी मंदिरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते। भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याने भरलेले मंदिराचं बांधकाम साधं पण आकर्षक आहे। बाप्पाची मूर्ती एकदम देखणी, डाव्या सोंडीची ही मूर्ती भक्तांना मनापासून भावते। भक्तांचा विश्वास आहे की इथे केलेली प्रार्थना नक्कीच फळाला येते। प्रत्येक मंगळवारी, संकष्ट चतुर्थीला आणि विशेष गणेश उत्सवात मंदिरात भक्तांची लाट उसळते। ढोल ताशांच्या गजरेत, आरतीचा आवाज आणि ओवाळणीच्या प्रकाशात मंदिराचा माहोल अगदी अद्वितीय भासतो। पोहोचण्याचा मार्ग कुठे आहे? नाशिक शहरात गोदावरी नदीजवळ ओढ्याच्या काठी कसं पोहोचायचं? सीबीएस बस स्टँड किंवा नाशिक रोड स्टेशनवरून सहज पोहोचता येते। वेळ: मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दर्शनासाठी खुले असते। गणेश उत्सव आणि संकष्ट चतुर्थीला भव्य पूजा व उत्सव होता। मित्रांनो, ही होती नाशिक ओढा गणपती मंदिराची छोटीशी सफर। इतिहास, श्रद्धा आणि भक्त्याने नटलेले हे ठिकाण नक्कीच एकदा अनुभवावे असे आहे। तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? आणि दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। मी आहे अभिलोक आणि माझ्यासोबत तुम्ही पाहत आहेत अशीच खास यात्रा। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भावनेचं पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया एक नव्या ठिकाणासोबत। तोपर्यंत जय गणेश, गणपती बाप्पा मोरया।